कारण महायुती सरकारचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। मात्र नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे देवेंद्र फडणवीस यांचे अनोखे बॅनर लावलेले आहे। महाराष्ट्र हिंदू जनसेवक मुख्यमंत्री अशा आशयाचे देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावलेले आहेत। खरं तर यापूर्वी देखील नाशिक शहरात कॉमन मॅन म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर पाहायला मिळाले होते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र हिंदू जनसेवक मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर नाशिकमध्ये लागलेले आहेत। नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात हे बॅनर आहेत आणि या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र असेल किंवा हनुमान असेल यांचे देखील आपल्याला फोटो पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या बॅनरवरती देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांचे देखील आपल्याला फोटो पाहायला मिळत आहे। एकूणच या बॅनरवरती देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि प्रभू श्री रामचंद्र व हनुमानाचा फोटो असल्यानं या बॅनरची चर्चा आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।